हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। त्यांच्यावर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करीत त्यांची निगरून हत्या करण्यात आली। ही घटना बुधवारी रात्री 5:10 सुमारास घडली होती। दोघं मैत्यांच्या इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले। सुमारे 4 तास चाललेल्या शवविच्छेदनामध्ये दोघांच्या शरीरात अडकलेल्या तब्बल 9 गोळ्या काढण्यात आल्या। मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन। जुन्या वादासह पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे हे त्यांच्या वाहनाने जळगावकडून भुसावळकडे येत होते। दरम्यान मंदिराजवळ थांबवून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करीत त्यांची निगरून हत्या करण्यात आली होती। सुमारे 10 मिनिटे सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरांनी बारसे आणि राखुंडे यांच्यावर सुमारे 30 ते 32 राऊंड फायर केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला होता। त्यामुळे मयतांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहाचे स्वविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली। त्यानुसार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले। चीफ एडिटर आशुतोष पत्नी अँकर सैमना रहमान तडवीची खास रिपोर्ट। भगत रामसूत, किंग स्टार न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।